तेच थँक्यू. चला मॅच ऑन करा. दोन बक्षीस आहेत. प्रकाश मडके यांनी उत्कृष्ट विकेट किपिंग केली त्याबद्दल सचिन डबळे सरांकडून 2000 रुपयाचं बक्षीस आहे. तसेच अर्धशतक पूर्ण केले या स्पर्धेतलं चौथं म्हणून अतुल क्षीरसागर यांच्यासाठी सचिन डबळे सरांकडून 2000 रुपये. कॉंग्रॅच्युलेशन अँड ऑल द बेस्ट फॉर युअर नेक्स्ट मॅच. आपण जातो समालोचक कक्षामध्ये. पुन्हा एकदा जॉईन होतात गोपी जाधव सर, सोबत असतील नरेश हमे सर. इट्स टू यू. पहिलाच बॉल. थँक्यू मनीष पाटील सर. पहिलाच बॉल मिडॉनच्या डोक्यावरून ड्रॉप केला. एक टप्पा घेत असताना बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि पहिल्याच बॉलवर विजयदुर्ग लायन्ससाठी शैलेशने सुरुवात केली चौकाराने. 4 धावा ऍड होतील. खणखणी चौकार. पहिल्याच बॉलवर चौकार. अतुल डिंबळे एक चांगला मातबर खेळाडू आहे, चांगला ऑलराऊंडर. डावाला सुरुवात करतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असताना ओव्हर द विकेटने पुढचा चेंडू पुन्हा एकदा समोर खेळलाय. डाऊन दी ग्राउंड. सीमारेषेच्या पलीकडे मॅसिव्ह हिट 6. विजयदुर्ग लायन्स आणि रायगड स्टार्स या दोन संघामध्ये एक जबरदस्त लढाई आता सुरू झालेली आहे. रायगड स्टार्सनं पहिल्या दोन्ही सामन्यांना जिंकत या स्पर्धेमध्ये सुरुवात तर छान केली होती, मात्र त्यानंतर रायगड स्टार्सला देखील इथे संघर्षाला सामोरं जावं लागलेलं आहे. आज पुन्हा एकदा गोलंदाजी करताना रायगड स्टार्स आपण बघतोय. आखूड टप्प्याचा चेंडू उंच आकाशामध्ये आणि पहिलं यश मिळेल रायगड स्टार्सला. विजयदुर्ग लायन्सचा पहिला फलंदाज इथे कोसळतोय. 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. ऍक्शन रिप्ले पाहूया. या बॉलचा आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा बाहेर गेला आणि त्यानंतर स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक होता. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये फलंदाज बाद झालाय. सुरुवात चांगली होती, मात्र पहिलाच धक्का पॉवर प्ले मध्ये लागला. यासाठी अतुल डिंबळे जाणला जातो. पहिल्या 2 चेंडूंवर त्याच्या विरोधात आक्रमण केलं गेलं, पण ते आक्रमण परतवून लावण्याची ताकद त्याच्यामध्ये आणि ते फलंदाज बाद झालाय. पहिला धक्का बसलाय टीमला. 10 या धावसंख्येवर विजयदुर्ग लायन्स. 10 लॉस ओपन विकेट. शैलेश 3 बॉलमध्ये 10 काढल्या. फौजान मीर बरोबर गोविंद जाधव नवीन फलंदाज मैदानामध्ये असेल. 3 चेंडूमध्ये 10 आल्यात. अतुल डिंबळेने कमबॅक केले. पहिल्या 2 बॉल नंतर त्याने विकेट घेतली. ओदी विकेटने पुढचा चेंडू गोविंद. पहिला चेंडू इथे फेस करणार आहे या डावामध्ये. पहिलाच बॉल हवेत खेळलाय. एलिव्हेशन लांबी देखील गाठली आहे. पहिलाच बॉल वावराच्या पल्ल्यावर षटकार. पहिल्या षटकामध्ये धमाकेदार फलंदाजी. एक षटकार अगोदरच आपण टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला चेंडू, थोडासा उसळला होता आणि ऑन द राईस अगदी सुंदर फटका. डीप लॉंगॉनच्या डोक्यावरून उंचावरून चेंडू जात असताना सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा इथे मिळत आहेत. धावफलकावरती 16 असतील पहिल्या षटकामध्ये विजयदुर्ग लायन्स. लोअर फुल टॉस होता इथे आणि लॉफ केला चेंडूला लॉंगॉन कडे. 1 धाव तिथे मिळते आणि धावफलकावरती 17 धावा. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा बाहेर निघाला. कमबॅक यावेळेला पाहायला मिळते. पहिला चेंडू गोविंदसाठी जो स्लॉटमध्ये होता त्यावर त्याने षटकार ठोकला आणि पहिल्याच बॉलवर षटकार मांडणं म्हणजे किती आत्मविश्वास गरजेचा असेल हे ते पाहायला मिळालं. धावफलकावर धावा आहे 17-17. ओपन विकेट. पहिलं षटक संपलंय. नरेश सर सुरुवात चांगली राहिली या डावाची. ज्या पद्धतीने फलंदाजांनी फलंदाजी सुरू केली, मात्र एक विकेट देखील मिळाले. दोन्ही संघांसाठी खेळ बरोबरीचा आहे. निश्चित जाता जाता एक चांगली बातमी जरूर आलेली आहे रायगड स्टारसाठी. यास परत एकदा परफेक्ट मिडल ऑफ द बॅट मध्यवर्ती आणि अत्यंत गोड आवाज. धावा सुद्धा गोड आलेल्या आहेत. 6. विजयदुर्ग लायन्स 23 वरती पोहोचतील एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रत्येक गोलंदाजावरती आज तुफानी हल्ला चढवला जातोय. कालचा अजिंक्य असलेला संघ रायगड स्टार्स आज मात्र खूप मोठ्या संघर्षाला सामोरं जातोय. एक तर तिसऱ्या मॅच मध्ये पुरंदर किंग्स कडून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला, तर आता या मॅच मध्ये देखील परत एकदा उंच आणि तितकीच लांबी. सरळ बॅटनं लॉफ्ट स्ट्रेट. पुन्हा एकदा 6 लागोपाठचा दुसरा खणखणी षटकार.
29 वर धावफलक पोहोचलाय. तुफानी फटकेबाजी पॉवर प्ले मध्ये टिपिकल पॉवर प्ले बॅटिंग पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले पाहूया. वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, फुल लेंथ होता बॉल, सरळ बॅटचा वापर केला, डाऊन दी ग्राउंड चांगली फटकेबाजी केली जाते. धावसंख्या स्कोर कार्डवर झपाट्याने वाढते व यावेळेला कमबॅक केलं जाते. बाहेर ठेवला बॉल. नितीन मांडवेच्या 2 चेंडूंवर 2 षटकार ठोकले गेले. मात्र त्यानंतरचा चेंडू त्याने स्वतःचा बचाव करत असताना थोडासा बाहेर टाकलाय. पॉवर प्ले नरेश पॉवर प्लेचा चांगला वापर होतोय असं सध्या मैदानामध्ये दिसून येत आहे. निश्चित आहे, कारण पॉवर प्ले मध्ये मर्यादा असते क्षेत्ररक्षणाची. पण इथे मैदानाच्या बाहेरच ठोकलेले बरेचसे चेंडू आपण पाहिलेत. यावेळेस गॅप जरूर मिळणार आहे. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न भरपूर आहे तिथे, मात्र अपयशी ठरतील. आणि पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दुसऱ्या षटकामध्ये 33 वरती 1 विजयदुर्ग लायन्स. 29 धावा आहे. धावफलकर 1.3 चेंडूंचा खेळ संपलाय. 9 चेंडूमध्ये पहिल्या 29 धावा वसूल केल्या आहेत. गोविंद जाधव डगआउट मधूनच सेट होऊन आलाय. 5 बॉलमध्ये 29 वर तो पोहोचलाय. पुढचा चेंडू नितीन मांडवीचा असेल. मागचा बॉल त्यांनी डॉट बॉल टाकलाय. अजून एक वेळेला स्टँड अँड डिलिव्हर, टायमिंग प्रॉपर, चेंडूने केले हवाई सफर. मॅसिव्ह हिट 6. षटकार आणि षटकारांची सरबत्ती इथे बघायला मिळते आजच्या दुपारच्या सत्रामध्ये. प्रत्येक बॉलला सीमारेषा दाखवली जाते आणि विशेष म्हणजे षटकार. पुन्हा एकदा एक मोठा फटका आपल्याला बघायला मिळतोय स्क्रीनवर आणि धावफलक 39 वरती पोहोचलेला आहे. इथे परत कव्हरच्या डोक्यावरून उचललाय चेंडू. क्षेत्ररक्षक पाठमोरा, मात्र वेगात ट्रॅव्हल होईल सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. कोणताच चेंडू मैदानामध्ये थांबायला तयार नाहीये. 2 षटकांचा खेळ संपला. 43 धावा विजयदुर्ग लायन्स एका गड्याच्या मोबदल्यात. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उठवलाय असंच पाहायला मिळतंय. पहिला फलंदाज बाद झाला. अतुल टिंबरेच्या खात्यामध्ये ती विकेट आली होती. मात्र त्यानंतर कोणतीच संधी गोलंदाजांसाठी ती दिलेली नाहीये. प्रत्येक फटका जो फलंदाजांच्या बॅटमधून आलाय तो मात्र बाउंड्री लाईनला क्लिअर करताना पाहायला मिळाला. कोणताही खराब फटका मारण्याचा इथे प्रयत्न झालेला नाहीये फौजान आणि गोविंद कडून. आणि विशेषतः गोविंद ज्या फॉर्म मध्ये किती 8 बॉल मध्ये 33 वर पोहोचलाय. तब्बल 33 धाबा 43 मधल्या 33 धाबा त्याच्या खात्यामध्ये आहेत. 10 धाबा पहिल्या फलंदाजांनी काढल्या. फौजान मीरने खातं उघडलेलं नाही. एक चेंडू त्याने फेस केला. 0 धाबा त्याच्या खात्यामध्ये आहे. 2 नंतर 43 आहेत. पॉवर प्ले संपलाय. रन रेट 21.50. 21.5 च्या सरासरी धावफलक पुढे चाललाय. या सरासरी एक चांगलं टार्गेट तिथे सेट केलं जाऊ शकतं. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. रायगड स्टारने टॉस जिंकला होता. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. अजय सुतारला आता पाचारण केलंय. विकेटचं गुपित आता इथे दुसऱ्या विकेटचं गुपित उलगडायचं असेल. फ्लिक केलाय. बॉल स्क्वेअरलिगला जाईल. क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मिळते. सेन्सिबल क्रिकेट. जेवढं आक्रमण म्हणजे नरेश सर आपण इथं पाहतोय की फौजान जसा स्ट्राईक एंडला आला त्याने पाहिले गोविंदच्या बॅटमधून मोठे फटके येत आहेत. त्याने मात्र बॉल ढकलला, सिंगल घेतली आणि पुन्हा एकदा गोविंदला स्ट्राईक एंडला पाठवले. ही चांगली रणनीती आहे. निश्चित. गोविंद गोविंद म्हणा लागले छंद. आता इथे प्रेक्षकांना सुद्धा गोविंदचा छंद लागलेला असणार आहे. 8 चेंडूमध्ये 33 धावा. प्रचंड आक्रमकता गोविंदनं दाखवली या मॅच मध्ये. उजव्याच्या बाहेर असेल चेंडू आणि याबरोबरच धाव मिळणार नाहीये. हे षटक चांगलं चाललेलं आहे. या अगोदर फौजान मीरला आपण पाहिलं होतं. एक चेंडू 1 धाव घेतली होती त्यानं पहिल्या चेंडूवरती. पण अजय सुतारचा दुसरा चेंडू गोविंद कडून डॉट आलेला आहे. चांगलं कमबॅक असेल. हे कंट्रोल अजय सुतारला ठेवावं लागेल. मात्र नाहीये, कंट्रोल राहणार नाही. गोविंद चेंडूला पुन्हा एकदा भिरकावून देतोय सीमारेषेच्या बाहेर. अर्धशतक इथे पूर्ण होईल. विजयदुर्ग लायन्स 50 धावा. काही फॉर्म मध्ये बॅटिंग केली जाते याचाच मी उल्लेख केला. ऍक्शन रिप्ले पाहूया. थोडंसं बाहेर आला आणि अगदी पुढ्यात टाकला बॉल. पुढ्यातल्या बॉलवर तुटून पडला. हवाई यात्रा पुन्हा एकदा दाखवून दिली बॉलला आणि हा देखील षटकार. आता रोखायचंय. आग ओखणारी बॅटिंग पाहायला मिळते. अजय सुतारला आता काहीतरी वेगळं करायची गरज आहे. पुढचा चेंडू अजून एक वेळेला. या वेळेला क्षेत्ररक्षक आहे. बॉल हातातून निसटलाय. संधी निर्माण केली होती मात्र काऊ कॉर्नरला थोडीशी चूक झाली आहे. इथे जीवनदान मिळेल. अशा खेळाडूला जीवनदान मिळालंय जो आक्रमकता दाखवतोय. एकेरीने धावफलक पुढे चला. 51 नंबर धावफलक. 1 गडी बाद. क्षेत्ररक्षणामध्ये रायगड स्टार संघाची एक मोठी ख्याती होती. मात्र असे जे हाफ चान्सेस आहेत. चेंडू सोपा नव्हता पकडणं, परंतु हाफ चान्स फुल मध्ये कन्वर्ट केल्याशिवाय विजय मिळणार नाहीये. यस, डावेष्टीवर चेंडू असेल. इथे निर्धाव असेल. अजय सुतारचा दुसरा बॉल डॉट येतोय. चांगलं षटक राहिलं. एक षटकार जरूर आलेला आहे. 51 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये विजयदुर्ग लायन्स. मागच्या चेंडूवरचा झेल नरेश सर प्रामुख्याने भरपूर महत्त्वाचा असणार आहे. ज्या खेळाडूचा झेल तुम्ही सोडलाय, ज्या पद्धतीने तो खेळतोय
हे सध्या मंचावरचं दृश्य आपल्याला पाहायला मिळते. अनेक मित्र परिवार मान्यवर सदीच्या भेट देण्यासाठी येतात. टायमिंग केलेला नाहीये. बॉल मिडॉनला जाईल. क्षेत्ररक्षक नाहीये तिथे. लॉंग ऑन दूरवरून धावेल. अतुल टिंबडे पोहोचलाय. मात्र एक धाव मिळते. पहिल्या 2 षटकांमध्ये नरेश तुफानी खेळी साकारली. मात्र तिसऱ्या षटकामध्ये जरी झेल सुटला असेल तरी मात्र धावा रोखण्यामध्ये यश आलंय. हे मंचावरचं दृश्य पहा. या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे निर्माते सचिन ढवळे सरांसोबत मनोज बेलेकर सर पाहायला मिळते आणि सध्या फोटो सेशन आपल्याला मंचावर पाहायला मिळत आहे. विजयदुर्ग लायन्स 52 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ इथे पूर्ण होत आहे आणि राहिलेले 3 षटक अजून शिल्लक आहे. 52 धावा धावफलकावरती आहेत. सन्माननीय PSI साळुंखे साहेब आज या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित आहेत. साळुंखे साहेबांना विनंती, आपण मंचावरती या. PSI साळुंखे साहेब विनंती, आपण मंचावरती या. आदरणीय PSI साळुंखे साहेब आपल्याला विनंती आहे, आपण या स्पर्धेमध्ये आज आवर्जून उपस्थित आहात. आपलं हॅलो. 53 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये चौथ्या षटकामध्ये गोविंद. 11 चेंडूमध्ये 40 धावा स्क्रीनवरती आपण बघू शकतो. या स्पोर्ट्स सायकल्स आहेत त्या स्पर्धेमध्ये विजेत्या संघांना बक्षीस म्हणून या स्पोर्ट्स सायकल दिल्या जाणार आहेत. आदरणीय PSI माने साहेब आवर्जून समारंभासाठी उपस्थित आहेत. तर मैदानामध्ये बघूया, मोठी विकेट आहे. गोविंद होणार आहे बाद. तीन 3.1 षटकाचा खेळ संपलाय. कवर 53 धावा आहेत. 2 गडी गमावलीत. मंचावर पाहतोय पोलीस उपनिरीक्षक आदरणीय माने साहेबांचा यथोचित सन्मान केला जातोय. अतिथी देव भव ही आपली संस्कृती आणि या स्पर्धेमध्ये प्रहार प्रीमियर लीग मध्ये येणाऱ्या आमच्या प्रत्येक पाहुण्यांचा आदरातिथ्य यथोचित सन्मानाने केला जातो आणि तेच चित्र आपण पाहतोय. बरोबरच आता अक्षय साळुंखे सरांचा देखील आपण सन्मान करणार आहोत मंचावर. या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे निर्माते ज्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. मॅचच्या दिशेने जाऊया. निलेश फुंडे मैदानामध्ये दाखल झालाय. 53 धावा आहे. धाव फलकावर धाव घ्यायची आहे. क्विक सिंगल इथे घेण्याचा प्रयत्न होता, मात्र त्यामध्ये अपयश आलंय. सूरज भेटरे गोलंदाजीसाठी दाखल झालाय. मंचावर आपण पाहतोय अक्षय साळुंखे सरांचा सन्मान केला गेलाय. संपूर्ण मित्र परिवार प्रत्येक दिवशी येतात. धावसंख्या 53 आहे. 2 गडी बाद. निलेशसाठी हा बॉल पुल केलाय. क्षेत्ररक्षक आहे, बनेल प्रेक्षक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. गोविंद बाद झाला असेल तरी सुद्धा येणारा फलंदाज धमाके करतोय आणि ती क्षमता ठेवतोय. निलेश कडून हा षटकार इथे येणार आहे. धावफलकावरती 59 वरती 2 विजयदुर्ग लायन्स. सूरज बेद्रे, काय शानदार सुरुवात होती सूरज बेद्रेची या स्पर्धेमध्ये, मात्र या षटकामध्ये सूरज बेद्रेला देखील मोठ्या आक्रमणाला तोंड द्यावं लागतंय. समोर निलेश आहे. या सुजवाईच्या बाहेरचा चेंडू यावेळेस कट करण्याचा प्रयत्न होता. बॅकफुटला जाऊन फटका खेळलाय तो मिड ऑफ कडे आणि 1 धाव मिळणार आहे. धाव फलकावरती 60 विजयदुर्ग लायन्स. मॅच मैदानामध्ये सुरू आहे. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. विजयदुर्ग लायन्स 60 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. यस, निर्धाव चेंडू असेल हा आणि 60 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. फौजान मीर 3 वरती तर निलेश 7 धावसंख्येवरती नाबाद आहे. 2 फलंदाज जरी गमावलेले असेल तरी देखील अजून येणारी 2 षटक शिल्लक आहेत आणि स्लॉग ओव्हर्स मध्ये 8 खेळाडू जर बाद व्हायचे बाकी असतील तर मला वाटतं अजून वेगवान फलंदाजी आपल्याला विजयदुर्ग लायन कडून बघायला मिळू शकते. 2 षटक शिल्लक आहे. 60ला 2 ही स्थिती आहे मैदानामध्ये. फौजान मीर 6 बॉलमध्ये 3 वर खेळतोय. गणेश ज्या पद्धतीने खेळत होता तो बाद झाल्यानंतर धावसंख्येचा वेग थोडासा मंदावलाय.
अतुल टिंबळे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर 5वं षटक टाकेल. डेथ ओव्हरमध्ये दाखल झालाय. पहिला चेंडू लेफ्ट हँडरसाठी राऊंड विकेट. हाफ ट्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयत्न केलाय मात्र प्रॉमिसिंग नव्हता, लवकर कमिट झाला. बॉल जाईल लिमिट विकेटला, तिथे थोडंसं फंबल, मात्र 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. अतुल टिंबळे थोडासा नाराज आहे या थ्रोवर, कारण थोडासा लेट झाला थ्रो. जिथे एकच मिळू शकले असते तिथे 2 मिळाल्या. धावफलक 62 अनिर्ष सुरुवात चांगली झाली होती. पॉवर प्लेमध्ये पहिल्या 2 षटकांमध्ये आपण पाहिला धावांचा पाऊस पडत होता. 3रं आणि 4थं षटक मात्र थोडंसं निर्णायक राहिलं आणि तिथून धावसंख्येचा वेग थोडा मंदावलाय. पुन्हा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, लवकर बॅट फिरवली, 4थ्या स्टंपवरून बॉल काढला इथे अतुल टिंबळेने. चांगले व्हेरिएशन आहे या खेळाडूकडे. आणि डॉट बॉल जो महत्त्वाचा आहे, डेथ ओव्हरमध्ये डॉट बॉल येणं गरजेचं असतं आणि तोच गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी, क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमसाठी, आणि तोच डॉट बॉल सध्या अतुल टिंबळेच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाला. अतुल टिंबळे एक महत्वाचं यश अतुलनं मागच्या षटकामध्ये दिलं होतं. उजव्याच्या बाहेर टाकलेला हा चेंडू होता. अक्रॉस द बॅट खेळायचं होतं. लाईनमध्ये नाही राहिला फलंदाज आणि निर्धाव चेंडू असेल. दोन्ही संघांसाठी ही मॅच इतकी महत्वाची आहे की दोन्ही संघांनी 3 मॅच खेळलेला आहे. ही 4थी मॅच आहे दोन्ही संघांची आणि दोन्ही संघांनी इथे 2 मॅच जिंकलेल्या आहेत, 1 मॅच हरलेली आहे. 4-4 गुणांसह दोन्ही संघ गटामध्ये पुढे जाण्यासाठी तयार आहेत आणि त्यामुळंच ही मॅच जिंकणं दोन्ही संघांमध्ये निश्चित गरजेचं असणार आहे. लॉंग ऑफला एक चांगला फटका, वॉटर स्टॉफ, काय जबरदस्त क्षेत्ररक्षण आहे. विद्युल्लतेचा वेग बघायला मिळाला, उंच उडी बघायला मिळाली आणि काय अडवलाय चेंडू. सूरज बेद्रे इज द मॅन. जबरदस्त फिल्डिंग लॉंग ऑफला आणि धावा इथे त्याने रोखलेल्या आहेत. स्क्रीनवरती बघू शकतो आपण, हनुमान उडी त्याने मारलेली तिथे आणि धावा रोखलेल्या आहेत. निव्वळ अप्रतिम क्षेत्ररक्षण, संघासाठी धावा रोखल्यात असं वाटलं होतं. चेंडू निघून जाईल मात्र बॉल थांबवला. आतापर्यंत 4 बॉलमध्ये 3 धावा खर्च केल्यात. बॅकफुटला गेलाय, त्यानंतर बॉलला फोर्स केलं, एक्स्ट्रा कव्हरला जाईल. क्षेत्ररक्षक आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार आहे. पुन्हा थ्रो थोडासा लेट आणि तो देखील थोडासा चुकलाय. मात्र 2 धावा येथे पूर्ण केलेल्या आहेत. प्रत्येक धाव महत्त्वाची आहे. 70-75 पर्यंत जाण्याची, पण 70-75 पर्यंत आम्ही मजल मारण्याचा प्रयत्न करू असं निलेश पुंडेने सांगितलं होतं इंटरव्ह्यूमध्ये, ज्यावेळेला तो टॉससाठी आला. परंतु दुसऱ्या बाजूने नितीनने सांगितलं होतं की आम्ही त्यांना कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. नितीन मांडवी जो कॅप्टन आहे सध्या आपण पाहतोय लॉंग ऑफमध्ये दाखल झालाय. अतुल टिंबळे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर, यावेळेला ओव्हर दी विकेटने येतोय. शेवटचा बॉल आहे या षटकातला. टप्पापर्यंत थोडंसं वळण घेत आहे. संजय भालेराव सर आमच्या दिशेने वळत आहेत. वाईटची घोषणा केली गेली, बरोबरच एक्स्ट्रा येते. शेवटच्या षटकामध्ये आतापर्यंत नरेश सर चांगली गोलंदाजी होती, मात्र एक्स्ट्राच्या रूपाने एक अतिरिक्त धाव देखील खर्च केली गेली. आणि तरी देखील हे षटक चांगलं आहे. मागचं षटक अतुल टिंबळेचं खूपच खराब होतं. या षटकामध्ये केवळ 6 धावा आलेल्या आहेत. मागच्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या. तर मागची जी षटके पहिल्या 3 षटकांमध्ये आपण पाहिलं होतं, खूप वेगवान धावा प्राप्त होत होत्या. पुन्हा एकदा खराब चेंडू आहे, वाईटची घोषणा आहे. मात्र जसं 5वं षटक आपण बघतोय, धाव फलकाला काहीसा ब्रेक लागलेला आहे. पहिल्या 3 षटकांमध्ये आपण 50 ओलांडलेले बघितली होती. 52 धावा तिथे फलकावरती होत्या आणि असं वाटलं होतं की आता खूप मोठी झेप घेतली जाईल. इथे 100 110 धावा देखील दृष्टिक्षेपात होत्या. मात्र 3रं 4थं षटक आणि 5वं षटक इथे केवळ 15 धावा आतापर्यंत फलकावरती आहेत. आणि मोठी जी मजल मारणार होते विजयदुर्ग लायन्स, त्यांच्या स्वप्नांना थोडासा धक्का दिलाय इथे रायगड स्टार्सनं या 2 षटकांच्या माध्यमातून. 68 वरती 2, षटक क्रमांक 5 संपलेत. अगदी बरोबर उल्लेख तुम्ही केला. सुरुवात ज्या पद्धतीने झाली होती, सातत्य ठेवता आलेलं नाही या विजयदुर्ग लायन्सच्या फलंदाजानं. 2च विकेट केल्यात, काही विकेट हातात आहेत. गोविंद, प्रामुख्याने गोविंदचा मी उल्लेख करेन, ज्या फॉर्ममध्ये बॅटिंग करत होता. प्रत्येक गोलंदाजावर त्याने आक्रमण केलं, मात्र अजून एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये तो बाद झाला. त्यानंतर फौजान मीर आणि निलेश फोंडे हे 2 फलंदाज आता थोडेसे अडखळताना देखील पाहायला मिळाले. अतुल टिंबळेने चांगली गोलंदाजी केली. शेवटचे 6 चेंडू, पहिला चेंडू आकुठप्प्याचा वरती होता, हुक केलाय. क्षेत्ररक्षकाने झेल टिपलाय, मात्र तो झेल सीमारेषेच्या बाहेर टिपलाय. पंचांनी कळवले हा आहे षटकार. 6 धावा. इथे खरं तर या अगोदरचा चेंडू काय अडवला होता इथे सूरज बेद्रेनं. यावेळेस मात्र तो कॅच घेण्याचा प्रयत्न केला, पण तो जसा लँड झाला त्याला लक्षात आलं की आपण सीमारेषेच्या वरती टच झालेलो आहोत आणि त्याने तिथेच कुठलाही प्रयत्न केला नाही हातातून चेंडू सोडण्याचा. हे बघायला मिळतं बऱ्याच वेळा प्रामाणिक खेळाडूंकडून. आणि जर ते सचिन ढवळेस सचिन ढवळेस मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीचे विद्यार्थी असतील तर हा प्रामाणिकपणा त्यांच्यामध्ये ठासून भरलेला असतो.
निश्चित असाच प्रामाणिकपणा राहिला तर अजून एक भाकीत मी इथे करू शकतो. दरम्यानच्या काळामध्ये आपण बघूया एक धाव इथे मिळणारी, फलंदाज बाद होणार आहे. 75 वरती 3 विजयदुर्ग लायन्स. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी झालाय असं बहुधा वाटतंय. ते तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तो यशस्वी झालाय बहुधा. 2 क्षेत्ररक्षक होते, अगदी मध्ये बॉल पडला. 3 पूर्ण झाल्यात आणि आता धावसंख्या पुढे पोहोचेल. 70+ आल्यात. मात्र ही धावसंख्या देखील सुरक्षित आहे याची कोणतीही हमी आपण देऊ शकत नाही आहोत, कारण दुसरीकडे रायगड स्टारकडे देखील अनेक स्टार खेळाडू आहेत. ते देखील तेवढ्याच प्रकर्षाने बॅटिंग करतील आणि नक्कीच दुसऱ्या डावमध्ये हे टार्गेट पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील. 76 आहेत. तर धन्यवाद अक्षय साळुंके सर, आपण आवर्जून उपस्थित झालात. पुन्हा एकदा आपला खूप खूप धन्यवाद. त्यांच्याबरोबर प्रकाश मडके यांना पाहतोय, त्यांचेच जवळचे मित्र आहेत प्रतीक भैया बारे. हे सर्वच मंडळी भरपूर मेहनत घेतात या संपूर्ण स्पर्धेच्या उभारणीमध्ये. प्रतीक भैया असतील, प्रकाश असतील, सूरज भेटरीला आपण पाहतोय. धावसंख्या आहे सध्या 76 धावा. 4 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि सर 80च्या आसपास जाऊ शकेल डाव फलक इथून. निश्चित आहे. अजून 4 बॉल आहेत आणि 7 विकेट बाकी आहेत. तर बघू शकतात मात्र एक चांगला चेंडू आहे. फ्लाईट होती, थोडासा हवेत होता चेंडू आणि विशेष म्हणजे असं वाटलं की तो चेंडू पुढे येईल. मात्र सूरजनं जवळपास गुड लेंथच्या आसपास टप्पा ठेवला होता. फलंदाजाला देखील भरपूर स्ट्रेच करावं लागलं चेंडूपर्यंत येण्यासाठी. मात्र धावफलकावरती 76 आहेत 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. इथे उंच खेळण्याचा प्रयत्न आहे. मगाशी मी प्रामाणिकपणाबद्दल चर्चा करत होतो. आपण क्रिकेटच्या मैदानामध्ये आम्हाला अगदी काल सकाळपासून तो दिसलेला आहे सर्व स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून. आणि हे सगळे विद्यार्थी पुढे जाऊन महाराष्ट्राच्या प्रशासकीय सेवेमध्ये वरच्या पदावरचे अधिकारी असणार आहेत आणि अधिकाऱ्यांकडून ह्याच प्रामाणिक सेवेची आम्ही सगळे नागरिक अपेक्षा करतोय. खूप चांगला उल्लेख तुम्ही केलाय. इथे मात्र बॉल मागे गेलाय. बॅकवर्ड पॉइंट गली थर्डमॅन रिजनमध्ये क्षेत्ररक्षक बॉलला थांबवताना पाहायला मिळाले. काही धाबा तिथे मिळालेले आहेत. बरोबरच धावफलक 77 वर पोहोचलाय. 77 लॉस ऑफ 3 विकेट. 1 बॉल शिल्लक आहे. मी मगाशी म्हणालो की 80च्या पुढे जाईल का धावफलक. आता त्यानंतरचे 2 चेंडू इथे निर्धाव आले आणि सिंगल आले. म्हणजे अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे. मात्र त्यावर एक मोठा फटका खेळला गेला तर 80+ होऊ शकेल. निलेश फुंडे टीमचा कॅप्टन आहे. 7 बॉलमध्ये 10 वर तो खेळतोय. दुसऱ्या बाजूला ऋषी कापसे. ऋषी कॅप्सेसाठी हा बॉल होता. पुढे सरसावत घेण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला बॉल गेला आणि आपण जसं चर्चा करत होतो की 80च्या पुढे जाईल मात्र धावा रोखल्या गेल्या. बरोबरच शेवटच्या बॉलवर सिंगल मिती. 78 वर धाव फलक पोहोचलाय. पहिल्या डावामध्ये विजयदुर्ग लायन्सचा 3 गडी त्यांनी गमावलेत आणि आता 79 धावांचं लक्ष्य या सामन्यामध्ये रायगड स्टारच्या समोर त्यांनी प्रस्थापित केलेलं आहे. 13च्या सरासरीने धाव फलक खूप चांगला सजवला गेला. सुरुवात खूप चांगली राहिली होती. पहिल्या 2 षटकांमध्ये जो आक्रमक स्टार्ट दिला गेला होता तो मात्र सातत्यपूर्ण राहिलेला नाहीये. आणि बरोबरच आपण पाहिलं तर आता पहिल्या डावाचा केस संपलाय. 78 बनल्यात. 79 धावांचं लक्ष्य आहे विजयदुर्ग लायन्सने सेट केलेलं रायगड स्टारच्या समोर. फौजान मीर 10 बॉलमध्ये 14 काढून धावबाद झाला. शैलेश स्वामी 3 बॉलमध्ये 40. गोविंद जाधव सर विशेषतः गोविंदवर नजर टाकेल कारण 12 बॉलमध्ये 40 त्यांनी धावा इथे वसूल केल्या. आक्रमण केलं होतं. निलेश फोंडेला फार छाप पाडता आलेली नाही आहे. दुसऱ्या बाजूने गोलंदाजी आपण पाहूया. अतुल टिंबळेने 2 षटकं टाकली. 25 धावा खर्च केल्या. 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये आहे आणि बरोबरच आता 36 चेंडू आणि 79 धावांचं लक्ष्य सेट केलेलं आहे. जाऊयात इथून पुढचा टॉस होईल. टॉस बॉक्समध्ये प्रवीण गायकवाड सर आपल्यासोबत जोडले जातील आणि कमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया 2 धुरंधर जुन्नर भूषण मनोज बेल्लेकर आणि व्हॉइस ऑफ मीरा भाईंदर मनीष पाटील सर. या सर आपले स्वागत आहे. धन्यवाद. तर धन्यवाद. सचिन ढवळेस मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी प्रस्तुत प्रहार प्रीमियर लीग 2025 एक महत्त्वपूर्ण सामना आणि त्याचा टॉस संपन्न होतोय. रतनदुर्ग हिटर्स आणि या पन्हाळा रायडर्स दोन्ही कॅप्टनना विनंती आहे की आपण टॉस बॉक्समध्ये पोहोचायचं आहे. लगेचच आपण नाणेफेक या ठिकाणी संपन्न करत आहोत आणि आपले सन्माननीय मान्यवर सन्माननीय जनार्दन खाडे माजी सरपंच वडगाव बुद्रुक यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक संपन्न होते. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल
आपण या ठिकाणी उपस्थित राहायचे. आपले सन्माननीय मान्यवर वडगाव बुद्रुक गावचे माजी सरपंच आदरणीय जनार्दन खाडे यांना विनंती असेल की आपण या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये पोहोचायचे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक संपन्न होते. आणखीन एक महत्त्वपूर्ण सामना अगदी आपण पाहतोय. कालचा दिवस रोमहर्षक लढतींनी गजबजताना पाहायला मिळाला, तर आज देखील सकाळच्या सत्रापासून आपण रोमहर्षक लढती या ठिकाणी अनुभवतोय. आणि आणखीन एक महत्त्वपूर्ण सामना, एका बाजूला रतनदुर्ग हिटर्स तर दुसऱ्या बाजूला पन्हाळा रायडर्स. आपले सन्माननीय मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सन्माननीय जनार्दन खाडे माजी सरपंच वडगाव बुद्रुक यांच्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न होती. पन्हाळा रायडर्स टीमचा कॉल त्या ठिकाणी राहील. तर या ठिकाणी रत्नदुर्ग हिटर्स टीमनं टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? सर बॉलिंग करू आम्ही सर. क्षेत्ररक्षण करण्याचे निर्णय. 6 षटकांची लढत आहे. तर काय प्रयत्न असेल क्षेत्ररक्षण करायचे? किती धावांवरती रोखून ठेवणार? समोरची टीम पण चांगली आहे सर. बॅटिंग पण त्यांची चांगली, तर आम्ही 70-75च्या आत थांबायचा प्रयत्न करेन. शेवटी एकच प्रश्न असेल की प्रहार प्रीमियर लीग बद्दल 2 शब्द आदरणीय सचिन ढवळे सरांबद्दल काय सांगाल? त्यांच्याबद्दल मी नाही बोलू शकत काय, पण जे नियोजन आहे सर ते चांगलंच करतायचं आहे. दरवर्षी काही ना काहीतरी नवीन भेटतं. यावर्षी आम्हाला नाईट टुर्नामेंट खेळायचा संधी भेटते. दुसऱ्या बाजूला पन्हाळा रायडर्स ही टीम आपल्या समवेत अगदी कॅप्टन आहेत. तुमचा निर्णय काय असता टॉस जिंकला असता तर? आम्ही पण फिल्डिंगच करणार होतो, पण ठीक आहे, त्यांनी टॉस जिंकला, त्यांचा कॉल होता, ठीक आहे. आता जे आहे त्यात आम्ही समाधान आहे. काय प्रयत्न असेल? किती स्कोअर सेट करण्याचा प्रयत्न राहील? नक्कीच 70-75 प्लस आम्ही स्कोर करू आणि आमची बॉलिंग चांगलीच आहे, ते आम्ही त्या जोरावर आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. सचिन ढवळेस मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी प्रस्तुत प्रहार प्रीमियर लीग या स्पर्धेबद्दल 2 शब्द. सचिन सरांबद्दल बोलायचं म्हणजे सरांसारखा माणूस मी पाहिला ना आतापर्यंत. सर प्रत्येक वेळी नवीन नवीन, आपले आता 12वा सीझन आहे, पण प्रत्येक वेळेस नवीन नवीन काहीतरी असतं, इनोव्हेशन काहीतरी असतं. त्यामुळं एवढी आपली सगळी गावागावातून आली मुलं अभ्यास करणारी, ते प्रत्येकाला असं वेगळं फील होतं. ज्यावेळेस आपलं PPL प्रहार प्रीमियर लीग सुरू होती, त्यावेळेस प्रत्येकाचा एक एकदम आनंद असा गगनात मावत नाही, एवढं भारी फील होतं सगळ्यांना. तुम्हाला देखील खूप शुभेच्छा असतील. तर नाणेफेक या ठिकाणी संपन्न झाली. एक रत्नदुर्ग हिटर्स टीमनं टॉस जिंकलाय आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. मैदानाच्या आतमध्ये देखील सामना चालू झालाय आणि आपल्या बरोबर त्या ठिकाणी जोडले जातील जुन्नर भूषण मनोजी बेल्लेकर सर आणि सन्माननीय मनीष पाटील सर आपल्या समवेत जोडले जात आहेत. या सर स्वागत असेल. पुढचा चेंडू अगदी आपण पाहिलाय आणि तिथे झेल सुटलाय. इतका सोपा झेल मला वाटतं या स्पर्धेत कुठल्याच क्षेत्ररक्षकाला आलं असेल मनीष सर, असं मला वाटतंय. हे प्रभू, हे क्या हुआ. इतका सोपा झेल सुटलाय. बघा, झेल कोणी जाणून बुजून सोडत नाही, पण तुमच्या सुटलेल्या झेलाचं नुकसान तुमच्या संघाला भोगावं लागतं. या ठिकाणी रिक्वायर्ड रन रेट आपण पाहिला तर 13.50 आहे. अतुल डिंबले 7वर आहेत. नितीन स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतात. रायगड स्टार्स फुल टॉस बॉल ऑन साईडला टर्न केले. क्षेत्ररक्षक आतमध्ये पोहोचतील, पण त्यांना बीट करत बॉल मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जातोय आणि मिळत आहेत या 4 चौकार. अगदी आपण पाहिले की तिथे एक सूर्यप्रकाशचा फटका येताना आपल्याला पाहायला मिळाले आणि चेंडू पोहोचला गेला असताना सीमारेषेच्या बाहेर 4 रन चौकार निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या चौकाराच्या रूपाने आपल्याला पुढे जाऊन पोहोचलाय. तो असेल एकूण आत्ता 11 रन 11 धावा धावपाला करतील. 11 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. कॅच ड्रॉप झाल्यानंतर लगेचच फलंदाज ऍक्टिव्ह मूडमध्ये आलेले आहेत. रिव्हर्स स्वीप ॲट इज बेस्ट, बट
बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक होते, त्यांनी बॉल स्टॉप केला, जास्तीच्या धावा मिळू शकल्या असत्या पण तसं काय मिळत नाहीये. क्षेत्ररक्षणाचा उच्च स्तर मागच्या चेंडूवर पाहायला मिळाला. पहिल्या षटकाचा खेळ संपला. ऋषी कापसेने पहिल्या षटकात 11 धावा खर्च केलेल्या आहेत आणि सुरुवात रायगड स्टारची बिनबाद 11. 79 धावसंख्येचा पाठलाग मनीष सर या ठिकाणी करायचा आहे. 11 धावा आतापर्यंत होताना आपल्याला पाहायला मिळाल्यात आणि इथून पुढे 13.60च्या सरासरीने धावफलक निश्चितप्रमाणे जो गाठायचा आहे. ह्या मैदानाबद्दल आपण मनीष सर चर्चा केली तर हे मैदान म्हणजे आज अगदी आपण पाहतो की सिंहगड कॉलेजचे मैदान जरी असेल तर पुणेकरांची शान झाली, पुणेकरांची जान आहे आता हे मैदान. कारण ह्या मैदानावरती त्या क्रिकेटच्या स्पर्धा आपण पाहिल्या आहे, विश्व इंडिया कप आपण पाहिला आहे, इथेच अगदी आपण सिंहगड प्रीमियर लीग पाहिलेली आहे, याच मैदानावरती NB ट्रॉफी आपण पाहिलेली आहे, याच मैदानावरती आपण प्रहार प्रीमियर लीग निश्चितप्रमाणे पाहतो. खूप साऱ्या क्रिकेटच्या स्पर्धा आहेत आणि क्रिकेटच्या स्पर्धेचा बोलबाला. जर रिसोर्सेस चांगले मिळत असतील आयोजकांना तर मग त्या मैदानावर आयोजक सातत्याने स्पर्धा रचतात. आपण मागचं पर्व देखील याच मैदानावर पाहिलं होतं. रिसोर्सेस चांगले आहेत, कनेक्टिव्हिटी चांगली आहे, पार्किंग प्रॉपर आहे आणि प्रॉपर टर्फ विकेट मिळते आणि तुम्हाला मुख्य मंचासाठी प्रेक्षक स्टँडसाठी जागा या सिंहगड इन्स्टिट्यूटच्या मैदानावर आहे. ड्राईव्ह केलाय, मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक बॉल लॉंग ऑन क्लिअर करेल. 79चा पाठलाग करण्यासाठी रायगड स्टार तयार आहे. तेच दर्शवणारा चौकार नितीनच्या वतीने पाहायला मिळाला. धावसंख्या पोहोचते बिनबाद 16. नक्कीच एक चांगला फटका होता. समोरच्या बाजूला कॅप खूप मोठा आहे आणि कॅपमध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळालेला आहे. अतुल आणि नितीन या दोघांची कामगिरी आपण पाहिली तर संघाची धावसंख्या आणि अतुल आणि नितीन 8 धावसंख्येवरती आहे. पण नितीनने 3 चेंडू खेळलेत आणि अतुलने 5 चेंडू आतापर्यंत खेळलेले आहेत. तुम्ही किती चेंडू खेळता हे महत्त्वाचं नाही आहे, तुम्ही संघासाठी किती योगदान देता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. परत एकदा चेंडू खेळला गेला स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक नाही तिथे कोणी, चेंडू पोहोचेल मात्र सरळ सीमारेषेच्या बाहेर, हुटी मुठी दरार, चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार, 4 रन चौकार. फॅन्टॅस्टिक बॅटिंग. या अगोदर अतुल डिमलेची आपण फलंदाजी पाहिली होती पहिल्या षटकामध्ये. आता नितीन सुद्धा त्यांना जॉईन झालेले आहेत आणि म्हणतात ना की साथीदार चांगला खेळायला लागला तर तुमच्या प्रयत्नांना पंख लागतात. शॉर्ट ऑफ लाईन बॉल होता, पूल केला आणि क्षेत्ररक्षक नव्हता डीपमध्ये, त्या संधीचा उचलला फायदा आणि दरम्यान या 4 धावा मोजलेल्या आहेत आपल्या संघासाठी आणि दोन्ही फलंदाज आता एका चांगल्या वेगानं खेळत आहेत, चांगल्या स्ट्राईक रेटने खेळत आहेत, एअर स्ट्राईक अधूनमधून करत आहेत, चौकार जरी येत आहेत पण तरी देखील त्या चौकारांच्या मदतीनं धावसंख्या वेग पकडते. बॅटच्या आउटसाइड एज बॉल गलीमध्ये पोहोचेल, एक सिंगल कंप्लीट होते. दोन्ही फलंदाजांना इक्वल ॲडव्हान्टेज मिळते, दोन्ही फलंदाजांना स्ट्राईक मिळते, दोन्ही फलंदाज प्रत्येक बॉल कनेक्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. अतुलकडे आता स्ट्राईक पोहोचले. धावसंख्या रायगड स्टारची बिनबाद 21. 21 रन निश्चितप्रमाणे आपल्याला ज्या पाहायला मिळते की आपला शॉट परत एकदा आपण पाहतोय लॉंग ऑफला चेंडू सीमारेषेच्या जवळपास आणि तिथे चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. 4 रन चौकार. मनोज सर सातत्यानं 4चा पाडा मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज बोलतायत. षटकार तितके येत नाही पण ऑफस्टमच्या बाहेरच्या बॉलला कव्हरच्या झोनमध्ये ड्राईव्ह करताना टिपिकल एलिव्हेशन पॉवरमध्ये जितकं हवंय तितकं एलिव्हेशन फलंदाज देतात आणि त्याचमुळे या पॉवर प्लेमध्ये कसे फटके शोधायचे ते तंत्र दोन्ही फलंदाजांनी अवगत केलेले आहे आणि अतुल डिमले यांना तर अनुभव आहे प्रहार प्रीमियर लीगचा. सातत्यानं प्रत्येक पर्वात त्यांचा धुवाधार खेळ आपण पाहिला. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न अतुल डिमलेचा फसला आणि निलेश फुंडे हे देखील तितकेच टॅलेंटेड गोलंदाज आहेत. त्यांचा टॅलेंट पाहायला मिळाला. धक्का पहिला रायगड स्टार्सला. 2 षटकाचा खेळ संपला. 25 एक गडी बाद. अतुलचा खेळ या ठिकाणी संपल्या. 12 धावा त्याने आपल्या संघासाठी बनवलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्यात आणि विशेष करून अगदी आपण पाहतोय की इथे जे आक्रमण होणं गरजेचं आहे ते आक्रमण होत असताना त्या आक्रमणाला कुठेतरी ब्रेक लागला गेला. निलेश पुंडेची कामगिरी अगदी आपण 14 धावा त्याने खर्च केल्यात पण महत्त्वाची विकेट अतुलची त्याने दरम्यानची मिळवलेली आहे आणि रायगड स्टारचे जे काही स्टार आहेत त्यापैकी एक स्टार निखळलेला आहे. पण अजूनही संघबांधणी चांगली आहे रायगड स्टारची. 79 धावांचा पाठलाग करायचा आहे. अतुलने चांगली सुरुवात दिली, 12 धावा करते, बाद झाले. नितीन अजूनही 13वर नाबाद राहिलेले आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऋषी पोचतायत 3ऱ्या क्रमांकावर रायगड स्टार्स या संघासाठी खेळण्यासाठी. 25 धावा झाल्यात आणि 79चा पाठलाग करण्यासाठी आतापर्यंत धावगती चांगली मेंटेन केली आहे रायगड स्टार्सने पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकात. करण रन रेट जर अगदी आपण पाहिलं तर 12.50 आहे आणि रिक्वायर्ड 13.50 आहे. इथं हा चेंडू सुरेख. बॉलिंग ट्रॅकवर ऋषी कापसे आहेत आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज ऋषी. आपण नॉन स्ट्रायकर एंडला पाहतोय. पाय चालले पाहिजे तुमच्या हातात. मनोज सर ब्रँडेड बॅट असून चालत नाही. मनातला फटका मैदानात आणण्यासाठी पायांची हालचाल योग्य झाली पाहिजे, ती होत नाहीये. आई साईड जे म्हणतो आपण ते सगळ्यात महत्त्वाचं. चेंडूचा टप्पा कसा आहे, कुठे चेंडू पहिल्यांदा कुठल्या बाजूला वळून घेतोय, खूप बारीक लक्ष असावं लागतं. गोलंदाजाचा सुद्धा अभ्यास करावा लागतो. अगदी बॅट घेतली निघून गेलेत आणि तुम्ही बॅटिंग कर असं अजिबात नाही.
त्यासाठी तुम्हाला सराव तितक्यात महत्त्वाचा आहे आणि अभ्यास करूनच यावं लागतं. कारण तुम्ही ज्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये खेळत आहे ती क्रिकेटची स्पर्धा म्हणजे सचिन ढवळे मॅथ रिझनिंग अकॅडमी आहे. मुलं इथं घडतात आणि त्यासाठी तुम्हाला बारीक बारीक गोष्टींचा अभ्यासही करावा लागतो. पडून पडून तुम्हाला घडावं लागते सर्वात महत्त्वाची बाब. आणि म्हणूनच प्रहार प्रीमियर लीगमध्ये तुम्हाला नॉकआउट स्टेज पाहायला मिळत नाही, तुम्हाला लीग स्टेज पाहायला मिळते. तुम्हाला सातत्यानं तुम्हाला सिद्ध करण्याचा मौका मिळतो. रायगड स्टार्स संघ 20 चेंडूंमध्ये अजूनही 53 धावांचा पाठलाग त्यांना करायचा आहे. ऋषी स्ट्रायकर्स एंडला थोडं स्ट्रगल करताना पाहायला मिळत आहेत. ऋषी कापसेने आतापर्यंत इकॉनॉमिकल राहणं पसंत केलं. ऑन साईडला बॉलला टर्न केलं, डीप मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक पुढे येतील तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केले कारण क्षेत्ररक्षण चुकलं. नॉन स्ट्रायकर्स एंडला थ्रो तो देखील चुकला. मिळतात या 2 धावा आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता 1 गडी बाद 28 धावा. 79चा पाठलाग 28 धावा धावपर करते आपण पाहतोय. विशेष करून अगदी आपण पाहतोय की अजूनही 11 मिनिटं आणि 19 सेकंद तुमचे बाकी राहिलेत. तुम्हाला 5 ओव्हर कंप्लीट करायचे. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू. त्यातला एक चेंडू बाकी होता तिथे अगदी आपण पाहिलंय मॅचची कड घेतली गेली होती. शॉर्ट टर्मिनल चेंडू पोहोचेल. तिसऱ्या षटकाची वेळ समाप्ती. 3 षटकं संपलीत. 1 बाद 28 रायगड स्टार. मध्यांतर चांगलं राहिलं विजयदुर्ग लायन्सचं कारण ऋषी कापसेचं हे षटक फक्त 3 धावांचं होतं. त्यांनी त्यांचा स्पेल इकॉनॉमिकल म्हणून संपवलं. विकेटचा रकाना जरी त्यांचा खाली होता पण त्यांनी 2 षटकात फक्त 14 धावा खर्च केला. त्यामुळे दडपण आता वाढतंय रायगड स्टार्स या संघावरचं. कारण 18 चेंडूंमध्ये 17च्या गतीनं 51 धावांची गरज आहे रायगड स्टार्स या संघाला जिंकण्यासाठी. रायगड स्टार इथून पुढे कसं कमबॅक करतोय हे आपल्याला पाहिलं खूप मजा येणार आहे. आणि आता परत एकदा निलेश याला आपण पाहणार आहोत. तो समोरच्या बाजूला नितीन याला आपण पाहणार आहोत. नितीनच्या बॅट मधून चेंडू पोहोचलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर आहे. खूप दूरवरती आहे. षटकार 6 रन. पुढे ठेवलेला बॉल पुढे पाठवला तो देखील उंचीनं लॉंग ऑन क्लिअर केलेला आहे आणि त्याचमुळे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता पाहत राहिला आणि षटकाराची मजा घेत राहिला. पण पाहूया या ठिकाणी जी गरज होती धावांची रसद पुरवणारा हा षटकार खेचलेला आहे. नितीन मांडवे यांच्या वतीनं तो षटकार खेचलाय. 4थ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर निलेश पुंडेचं स्वागत त्यांनी षटकारानं केलेलं आहे. फॅन्टॅस्टिक गेम प्ले बाय बोथ टीम्स. शॉर्ट ऑफ प्लेन शफल झाले पण सफल नाही झाले. निलेश पुंडे कदाचित हा त्यांच्याच आवाक्यात बॉल दिला होता पण नितीन त्या ठिकाणी चुकले. ते 20 वर पोहोचलेत आणि रायगड स्टार्स 34 वर. 16 चेंडू 45. परत एकदा फायलिंग चेंडूचा प्रयत्न. कॅप खूप मोठा आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूचा प्रवास कशा प्रकारे पूर्ण करतोय ते आपल्याला पाहायचंय. चेंडू कव्हर झाला नाहीये. चेंडू सीमेच्या वर फरार आहे. 4 रन चौकार आहे. मनोज सर मला असं वाटतं की हा सामना शेवटच्या षटकाच्या शेवटच्या बॉलपर्यंत जाईल कारण मागच्या षटकामध्ये फक्त 4 धावा मिळाल्या होत्या रायगड स्टार्सला. पण या षटकाचा आढावा घेतला तर या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये 10 धावा मिळाल्या. त्याचमुळे प्रतिकार जो अधिकार आहे तुमचा रायगड स्टार्सचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आणि जोपर्यंत नितीन आहे तोपर्यंत अगदी आक्रमण सातत्याने होणार यात कुठल्या प्रकारची शंका नाहीये. आपल्याला अगदी आपण पाहतोय जे आहे आता 38 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. परत एकदा समोरच्या बाजूला चेंडू खेळला. कॅप खूप मोठा आहे. 1 बाउन्स 4 रन चौकार. काय खेळ चालू आहे नितीनचा मैदानाच्या आतमध्ये. ते आले आणि धावांचं वादळ घेऊन आलेले आहेत. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल सरळ बॅटचा वापर करतात. जरी बॅटच्या टोला कनेक्ट झालाय पण ताकद इतकी भन्नाट होती त्या स्ट्रोक मागे. तो बॉल क्षेत्ररक्षकाला थांबवताच आला नाहीये. गवताची चादर आहे पण या दुपारच्या सत्रामध्ये आउटफील्ड थोडी फास्ट झाली आणि त्या संधीचा फायदा फलंदाज उचलतायत. धावसंख्या पोहोचते 42 वर. 42 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. यावेळेस नितीनच्या बॅटमध्ये फाईन लेगला. यावेळेस अगदी नितीन परत एकदा आक्रमक होताना पाहायला मिळेल. चेंडू पोहोचते सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सुटी नाही आहे. गोलंदाजांची सुटी नाही आहे कारण प्रत्येक बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवण्याचा इरादा तो स्पष्ट करतो आणि आपल्या संघाला विजय करण्याचा वादा तो निभावतोय. आतापर्यंत प्रत्येक बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवण्याचा चंग त्यांनी बांधलेला आहे. क्रीज बॉक्सचा वापर अचूक केला जातो. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल होता. संधी मिळाली आणि बॉलच्या बाउन्सचा अंदाज घेताना हुक करून बॉलला पाठवलंय तो म्हणजेच लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेनं. आणि आता ज्या गोलंदाजाने विकेट मिळवले होते निलेश फुंडे हे मात्र कुठेतरी आता महागडे ठरलेले आहेत. पण अजूनही हे षटक संपलं नाही आणि पाहूया षटक कशा पद्धतीने संपते निलेशचं. पुन्हा एकदा बॉल हाताळला हाफ ट्रॅकर. त्यावर वापरला आपलं स्पेशल फीचर आणि चेंडूवर लावलं 6 धावांचं स्टिकर. बॉल जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. षटकार. स्टिक. हॅलो. स्टिकर लावले 6 धावसंख्यांचं. पण आता आपल्याला हे पाहायचंय सुगंधाचं अत्तर जे आहे ना विजयाचं अत्तर ते मात्र कोण झळकणार हे पाहायला खूप मजा आहे. माझ्या मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतो की पहिल्या 3 षटकामध्ये नितीन जो शांत होता तो इथे कुठेतरी आक्रमक होताना पाहायला मिळालाय आणि सातत्याने अगदी आपण पाहतोय धापलक झपाट्याने पुढे जाताना पाहायला मिळालाय. धापलक वाढला.
शिवनेर रॉयल्सने एक लॉंग चेस कंप्लीट केला होता. शेवटच्या षटकामध्ये मोठा फलक 22 धावांचा पाठलाग त्यांनी केला होता आणि त्याचमुळे आज अशा घडामोडी घडतायत. त्याचमुळे दुपारच्या सत्रामध्ये सुद्धा असं घडलं तर आश्चर्य व्यक्त करू नका. प्रत्येक सामना हा त्याच धर्तीचा होईल यात तेळ मात्र शंका नाही. कारण हे जे प्लेयर आहेत यांनी आयुष्यामध्ये प्रत्येकाने स्ट्रगल केलेलं आहे. यांना स्ट्रगलची सवय लागलेली, यांनी मेहनत घेतलेली आहे. मग क्रिकेटच्या मैदानावरती असू दे किंवा आयुष्यामध्ये असू द्या, या सगळ्यांनी जी मेहनत घेतली ना त्यातून हा मित्रपरिवार उभा राहिलाय आणि म्हणूनच इथे या मॅचमध्ये सुद्धा स्ट्रगल होतं ना पाण्यामध्ये. लवकरच एक भव्य स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. इंडिया कप नॅशनल टेनिस बॉल क्रिकेट लीग सीझन 3.0 26 मे पासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. यावेळेस हेलिकॉप्टर शॉट, हेलिकॉप्टर शॉट आहे. टायमिंग थोडासा निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो, थोडासा रॉंग पण होता, जो परफेक्ट होणं गरजेचं होतं, होऊच शकला नाही. तिथं आल्या 2 धावा, धापलक 2 पुढे जाईल. धापलकावरती धावसंख्या अब तक 56. 56 झाल्या. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 23 धावांची. हे षटक शैलेशचं खूप महत्त्वाचं आहे, ज्यावर त्याला इकॉनॉमिकल हीच भूमिका घ्यावी लागेल. कारण रिक्वायर्ड रन रेट आता 12.55चा करंट रन रेट 13.44च्या. त्याचमुळे रायगड स्टार संघ एका चांगल्या वेगाने धावसंख्येचा पाठलाग करतोय असं कुठेतरी कागदोपत्री दिसतंय. नेक्स्ट बॉल शफल झाले होते पण यावेळेस त्या गोष्टीचा फायदा उचलला गेला नाही. बॉल थायपॅडला ब्रश होऊन विकेट किपरच्या हातात. डॉट बॉल जो आवश्यक होता विजयदुर्ग लायन्ससाठी. अजूनही 23 धावा वाढवायच्या आहेत आणि 10 चेंडू या दरम्यानचे बाकी आहेत. गोलंदाजी मारती शैलेश, याला आपण निश्चितप्रमाणे पाहतोय. समोरच्या बाजूला आहे ऋषी. ऋषीच्या बॅटमधून बॅकफुटला सरकला, चेंडू पोहोचला जाईल कव्हर पॉईंटच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक आहे, एक सिंगल आली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केलाय आणि तिथे आरामात 2 धावा आल्यात. धापलक 58. डीप मध्ये बॉल अडवून चालणार नाही, तो योग्य त्या एंडला अचूक पद्धतीने थ्रो झाला पाहिजे. आता मोका होता धावचीच्या स्वरूपाचा, पण थ्रो थोडासा स्लो होता, ऑकवर्ड होता. त्याचमुळे 2 धावा पूर्ण करण्याचा मौका ऋषीला मिळाला. धावसंख्या 58 झाल्या. जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 21 धावांची गरज. 9 बॉल्स अँड 21 रन्स रिक्वायर्ड टू विन. गोलंदाज तयार आहे. यावेळेस बॅकफुटला सरकत परत एकदा चेंडू खेळला जाईल. एक्स्ट्रा कव्हरला आहे, सीमा रेषेच्या बाहेर आहे. चेंडूवरती केला प्रहार. इथे येतील रन 4. दुसऱ्यांच्या कृतीने तुमचं स्वप्न पूर्ण होणार नाही. तुमची कृती तुमच्या संघाला जिंकवण्यासाठी महत्वाची आणि तीच कृती आता फलंदाजाची दिसते. बॅकफुटला गेले, बॉलला पंच केलं. काही काळ बॉल हवेत होता, डीप कव्हरला क्षेत्ररक्षक नव्हता. त्या संधीचा फायदा उचलला गेला आणि हा चौकार खूप महत्वाचा राहील रायगड स्टार्स या संघासाठी. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 62. जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 17 धावांची गरज. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिलाय, सोडून दिलाय फलंदाजाने आणि तिथं अगदी आपण पाहतोय खूप चांगला चेंडू आहे. चेंडू का सोडून दिला असेल मनीसर कळलं नाही. ए डॉट बॉल की किंमत तुम क्या जनो ऋषी बाबू. कारण हा डॉट बॉल तुम्हाला त्रास देऊन जाईल. कारण आपण शेवटच्या टप्प्यावर आहोत. जो चेंडू तुमच्या आवाक्यात आहे तुम्हाला तो अटेम्प्ट करावाच लागेल आणि ती चूक झाली ऋषीच्या वतीनं. शेवटचे 7 बॉल्स आणि जिंकण्यासाठी 17ची गरज. यावेळेस परत एकदा उंची खूप आहे, क्षेत्ररक्षक 3 चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करताय. तिथे झालाय झेल आणि संपलाय ऋषी याचा खेळ. मागचा बॉल डॉट आणि पुढच्या बॉलवर विकेट. म्हणजेच हे षटक शैलेशच्या वतीने चांगलं हाताळलं गेलेलं आहे. शेवटचे 6 बॉल्स आणि जिंकण्यासाठी 17ची गरज. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता, पुल करण्याचा निर्धार व्यक्त केला होता. बॅटची टॉप एज आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला झेल देऊन फलंदाजाचा खेळ संपला. पुन्हा एकदा या सामन्यावर पकड मजबूत करतोय गोलंदाजी करणारा संघ आणि सामना शेवटच्या षटकावर आलाय. 6 चेंडू आणि 17 धावांची गरज. मगाशी आपण जो विल्लोक केला का निश्चितप्रमाणे 6 चेंडू आणि 22 धावसंख्येचं लक्ष होतं शिवनेर आणि प्रतापगड यांच्यामध्ये ज्यावेळेस लढत झाली. मोठी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. इंडिया कप सीझन 3.0 26 मे ते 31 मे दरम्यान टॉपच्या भारतातील 16 संघांचा थरार तुम्हाला अनुभवता येईल. विनरला मिळणार आहेत 11 लाख रुपये, रनरअपला मिळतील 6 लाख रुपये आणि सेमीफायनलमध्ये जी टीम हरणार आहे त्या टीमला सुद्धा खाली हात पाठवलं जाणार नाही. त्यांना 2 लाख रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. प्रत्येक मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात तुम्हाला 32 इंचांचा LED TV आणि बॅट म्हणून जिंकता येईल. तसेच प्रत्येक खेळाडूला आपण सन्मानित करणार. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर 15,000 रुपये कॅश बेस्ट फिल्डरसाठी, 51,000 रुपये कॅश बेस्ट बॅटरसाठी, 51,000 रुपये कॅश बेस्ट बॉलरसाठी आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट बाईक. लाईव्ह ऑन tenniscricket.in. पुल केलाय, क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगला. कॅच कंप्लीट झाले आणि कॅच कंप्लीट झाल्यानंतर तो विजयोत्सव देखील क्षेत्ररक्षकाचा पाहायला मिळते. जणू काय त्यांनी जग जिंकले. नक्कीच, कारण आता इथे ज्याची विकेट आली ना त्याने पूर्णपणे त्यांना अडचणीत आणलं होतं. त्यामुळे ते त्याचा झेल अतिशय महत्त्वाचा होता आणि शॉर्टम पुलचा फटका थोडासा सफल झाले होते पण उंची खूप मिळाली आणि शॉर्ट पाहिल्याच्या क्षेत्ररक्षकाने एक चांगला झेल घेतला. नितीनची खिळी या ठिकाणी संपुष्टात येताना आपल्याला पाहायला मिळाली. हे सेलिब्रेशन आहे. असं आपण नेहमीच उभं राहून उड्या मारून सेलिब्रेशन पाहतोय पण झेल घेतल्यानंतर अगदी झोपल्यानंतर सेलिब्रेशन सुद्धा होऊ शकतं हे क्षेत्ररक्षकाने दाखवून दिलेलं आहे.
अजूनही सामना संपल्याकडे सामन्याकडे आपण जर पाहिलं तर तितकीच चांगली फलंदाजी आहे खरं तर रायगड स्टार्स या संघाकडे. बघा तुमच्या संघाला स्टार हे नाव असंच दिलं नाही, तुमच्याकडे तसे स्टार खेळाडू असले पाहिजे. पाहूया तसे खेळाडू इतर आहेत का, कारण आता काही फलंदाजांना कमी मौका मिळाला. म्हणजे औदुंबर यांना जवळपास 3 ते 4 चेंडू खेळण्याची संधी मिळेल. सूरज हे देखील फ्रेश आहेत, 2 फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत, त्याचमुळे ॲडव्हान्टेज तर थोडा जातोय विजयदुर्ग लायन्स या संघाकडे. पण पाहूया औदुंबर आपली उपस्थिती कशी नोंदवते मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता 17 धावांची. सुरुवात चांगली या षटकाची विकेटनं. इथे अगदी आपण पाहिलंय चेंडू सुंदर त्या खेळलाय, शतरक्षी चेंडूवरती आलाय, एक सिंगल आरामात येताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि मॅच बाकी आहे, शेवटचे 4 चेंडू आणि बनवायचे आहेत 16 धावा. अनऑर्थोडॉक्स हा स्ट्रोक पाहायला मिळाला. खेळायचं होतं त्यांना फाईन लेग, लॉंग लेगला बॉल पोहोचतोय गलीमध्ये, त्याचमुळे कनेक्शन तितकं बॅट आणि बॉलचं झालं नव्हतं. पण अजूनही 4 चौकार हवेत, 3 षटकार हवेत सामना जिंकण्यासाठी रायगड स्टार्सला. 4 चेंडू 16 धावांची गरज. स्ट्रायकर्स एंडला सूरज आतापर्यंत चांगलं षटक गोलंदाज हातावतोय. पहिल्या 2 चेंडूवर त्यांनी आपलं अस्तित्व टिकटो. मीर बॉलिंग ट्रॅकवर आहेत, पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतात मीर. 4 चेंडूमध्ये 16 धावांची गरज. फौजान मीरला आता लॉंग ऑनची सीमारेषा दाखवली, बॉलला पाठवलं थेट लॉंग ऑन सीमारेषा पार, दाखवलाय दम, मिळवल्यात 6 धावा मॅक्सिमम. मॅच इज ऑन. 3 चेंडू 10ची गरज. टायमिंग अतिशय परफेक्ट पाहायला मिळाला आणि ज्या फटक्याची गरज होती तो फटका येताना पाहायला मिळालाय. संघ अगदी आपण पाहतोय 4 चेंडू 16 असताना मीरवरती आक्रमण होताना पाहायला मिळालंय. आणि जो षटकार आलाय म्हणजे आपण म्हणतो संजीवनी मिळाली असं म्हणायला हरकत नाहीये. शेवटचे 3 चेंडू आणि बनवायचे आहेत 10 धावा. 3 चेंडू 10 धावा. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल. हाऊ डिड यू मिस दॅट ऑपॉर्च्युनिटी. ही तर मेजबानी होती आणि दोन्ही हाताने स्वीकारायची होती, पण मात्र हा चेंडू डोकेदुखी देऊन जाईल रायगड स्टार्सला. पण दोन्ही सामन्यामध्ये खूप काही बाकी आहे. दोन्ही संघांचं विजयाचं गणित अडलेलं आहे, कारण खूप काही या मैदानात घडायचं दडलेलं आहे. 2 चेंडू 10ची गरज. गोलंदाजीवरती मेहर परत येतो तयार आहे. सूरज याच्यासाठी 12 केला जाईल. 2 गेंद 10 रन. 2 चेंडू 10. यावेळेस अगदी आपण पाहतोय इथे व्हाईट बॉल आणि तिथे अगदी आपण पाहिलंय 1 धावा आली. दुसरा धावसेचा प्रयत्न केलाय, धावबाची संधी आहे आणि तिथे 2 धावा पळून पूर्ण. वाईड प्लस या 2 ह्या धावा आल्या 3. 2 चेंडू 10चा सामना. 2 चेंडू 7 वर. पंचांचे दोन्ही हात समांतर झालेत आणि खेळाडूंचे हात कमरेवर आलेत, कारण या 3 धावांचा बोनस मिळालेला आहे रायगड स्टार्सला आणि सामना पुन्हा एकदा रायगड स्टार्ससाठी खुला झालेला आहे. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज, म्हणजे पुढच्याच बॉलवर 1 धाव तर पूर्ण करायचीच. आणि पाहूया त्यासाठी प्रयत्न कसे दिसतात. ऑन स्ट्राईक बॅटर सूरज. फौजान मीर बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. 2 चेंडू 7. बाउन्सर होता, अचूक उंचीचा बाउन्सर होता. 1 फॉर द ओव्हरची सूचना मिळेल. बॉल शेवटच्या बॉलवर आता आवश्यकता आहे 7 धावांची, म्हणजेच एक संघ जिंकेल आणि सुपर ओव्हर होऊ शकेल, कारण सामना बरोबर सुटला तर सुपर ओव्हर. 1 चेंडू 7ची गरज. प्रत्येक टीमच्या पाठीराखे म्हणत असेल की आमचा संघ जिंकला पाहिजे. रायगड स्टार म्हणत असेल पाठीराखे आम्ही जिंकलो पाहिजे. विजयदुर्ग लायन्स म्हणत असेल आमचा संघ जिंकला पाहिजे. पण न्यूट्रल मॅन जे आहेत हे कदाचित म्हणत असेल की नाही एखादी सुपर ओव्हर आम्हाला पाहायला मिळाली. 1 चेंडू आणि 7. सूरज स्ट्राईकला आहे आणि इथे अगदी आपण पाहतोय फुल टॉस, तो पण डावेस्टीच्या बाहेर. दाने दाने पे लिखा होतोय खानेवाले का नाम. जिथे 1 चेंडू 7 थोडंसं अशक्य होतं, आता तिथं मॅच आली आहे 1 चेंडू 6. आता दोन्ही चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढली असेल, कारण आता सामना दोन्ही संघांकडे आहे. रायगड स्टार संघाला षटकार खेचायचा आहे, विजयदुर्ग लायन्सला षटकार खेचण्यापासून फलंदाजाला रोखायचं आहे. पाहूया फौजान मीरच्या वतीने तो प्रतिकार पाहायला मिळेल का. टाळ्याहून जाऊ द्या या दोन्ही संघांसाठी. बॉल शेवटचा बाकी आणि आवश्यकता 6 धावांची. 1 चेंडू 6 धावा. स्ट्रायकर एंडला सूरज. अजून एक वाईड चेंडू थांबत नाहीये आणि धावाही निश्चितप्रमाणे अगदी पडपदे सातत्याने येत आहेत. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. 2 चेंडू 10चा सामना. 2 चेंडू 7. त्यानंतरचा डॉट 1 चेंडू 7 वाईड आला. 1 चेंडू 6 परत एक वाईड. 1 चेंडू 5. आता पुन्हा एकदा 3 कंडिशन आहेत. एक संघ जिंकेल, एक संघ हरेल, सुपर ओव्हर होईल, कारण एका चेंडूमध्ये 5 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा सामना शेवटच्या बॉलवर पोहोचतोय. 1 चेंडू 5ची गरज. पाहूया सूरज या चेंडूवर नेमकं काय लिहितोय. चांगला बॉल पुढे ठेवलेला, बॅटचा फेस क्लोज केला, डॉट बॉल आलाय, सामना जिंकलाय विजयदुर्ग लायन्स. शेवटच्या बॉलवर हार्ड लक टीम रायगड स्टार्स. 4 अंकाबद्दल आपण चर्चा करत होतो. सातत्याने सुरुवातीच्या पहिल्या 3 षटकामध्ये 4 धावा येत होत्या रायगड स्टार याला, आणि आता आपण पाहिले रायगड स्टार 4च धावसंख्येने पराभूत झालेला आहे. आणि
या सामन्यातला प्लेअर ऑफ द मॅच या किताबाबद्दल आपण चर्चा जर केली तर गोविंद असेल या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच गोविंद जाधव 12-40. मॅच सबरी अगदी आपण पाहिली तर 12-40 गोविंद जाधव, 10-14 फौजान मीर, त्यानंतर 8-11 नाबाद निलेश फुंदे, 3-10 शैलेश स्वामीचे आपण पाहिल्यात. अतुल डिंबळे 2 षटक 25 धावा 1 विकेट, 2 षटक सुरेने टाकली 18 धावा खर्च केल्या 1 विकेट मिळवली, 1 षटक 26 धावा खर्च केल्या नितीन मांडवेने आणि एका षटकात 9 धावा अजय सुतार यांनी खर्च केल्या होत्या. रायगड स्टार याची कामगिरी आपण पाहिली. नितीनने डाव निश्चितप्रमाणे खूप चांगल्या प्रकारे सांभाळला होता. 15-40 धावा त्यांनी बनवल्या. अतुलने 7-12, 9-10 ऋषी आणि 4 6 धावा सूरजच्या आपल्याला पाहायला मिळाल्यात. फौजान मीर 1 षटक 12 धावा 1 विकेट, निलेश 2 षटक 40 धावा महागडा ठरलाय 1 विकेट मात्र मिळवली, शैलेश स्वामी 1 षटक 8 धावा 1 विकेट, तर ऋषी कापसे 2 षटक 14 धावा. आणि विजयदुर्ग लायन्स या संघाने हा सामना 4 धावसंख्येने या ठिकाणी जिंकलेला आहे. आणि या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच अर्थात प्लेअर ऑफ द मॅचचा किताब आहे गोविंद जाधव 12-40. आणि प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जोडले जात आहेत नरेश ढोमे सर. थँक्यू. मॅन ऑफ द मॅच साठी पाहुणे आहेत सन्मान्य जनार्दन पवार सर. सरांना विनंती आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. चला टीम विजयदुर्ग